तर काही शाकाहारी सोर्सेस, शाकाहारी काही अन्नपदार्थ आहे ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी12 मिळतं. ते म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे पनीर, दही, चीज. आता हे दूध आपण रोज खाण्यामध्ये चहामध्ये वगैरे वापरतो, कधी-कधी खाण्यामध्ये वापरतो. पण दूध आपलं एवढं रेग्युलर खाण्यापिण्यामध्ये प्रॉपर जेवणामध्ये दूध फार आपण कमी खातो. ओके. आणि पनीर पण आपल्या रोज खाण्यामध्ये येत नाही. दही आपण बऱ्यापैकी रोज खातो, पण ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खातो बऱ्याचदा. चीज हे आपल्या रोजच्या खाण्यामध्ये येत नाही आणि मराठी डायटचा भाग, मराठी आहाराचा भाग चीज हा पारंपरिकरित्या नाहीये. ओके. शिताके मशरूम्स. आता हे मी मशरूम म्हणजे रेग्युलर मशरूम नाहीये. हे शिताके मशरूम्समध्ये व्हिटॅमिन बी12 काही प्रमाणामध्ये आढळतं. काही फोर्टिफाईड सोयाबीनचं दूध, सोया मिल्क ज्याला म्हणतो आपण किंवा फोर्टिफाईड बदामाचं दूध ज्याला आपण आल्मंड मिल्क किंवा आल्मंड मिल्क असं प्रोनाउन्स करतो. ह्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्यापैकी मिळतं. चिया सीड्स ज्याला आपण मराठीमध्ये सब्जा असं म्हणतो. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी फारच कमी प्रमाणामध्ये असतं आणि ते असून नसल्यासारखं असं समजून चला.